विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखांवर हल्ला। पडळकर यांनी शिवीगाळ केल्याच्या आव्हाडांच्या आरोपानंतर वाद। विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय। विधानसभा अध्यक्षांनी कडक कारवाई करावी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना। मला आई बहिणीवरून शिव्या मारून टाकण्याची धमकी। विधान भवनातच आमदार सुरक्षित नसेल तर कशाला आमदार राहायचं। हाणामारीच्या घटनेवरून जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल। विधिमंडळात गुंडांना प्रवेश कुणी दिला? हाणामारी होत असेल तर विधान भवनाला अर्थ काय? ठाकरेंचा सवाल। तर अहवाल मागून योग्य कारवाई करू, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य। साहेब पडळकरला मी मारणार, त्याला त्याची मस्ती दाखवतो। आव्हाडांच्या कार्यकर्त्याची जयंत पाटलांसमोर धमकी। हाणामारीच्या घटनेनंतर जयंत पाटील आणि आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। कोण नितीन देशमुख? मी त्याला ओळखत नाही। कार्यकर्त्याच्या हाणामारीवर गोपीचंद पडळकर यांनी बोलणं टाळलं। नितीन देशमुख जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता। 2 दिवसात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये तिसरी भेट। आज सभापती दालनामध्ये विरोधी पक्षनेते पदासह त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा। हिंदी सक्ती हवीच कशाला हे पुस्तक ठाकरेंनी फडणवीसांना दिलं। फडणवीसांची ऑफर नव्हे, टपल्या टिचक्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या खुल्या ऑफरवरून संजय राऊत यांचा टोला। भ्रष्टाचाराचे आरोप कुणावर करता? डिनो मोरियानं तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरिया होईल। उपमुख्यमंत्री शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेवर संतापली। एवढी नमक हराम निर्लज्ज भ्रष्टनाथ व्यक्ती आयुष्यात बघितली नाही। उद्धव ठाकरेंवर आरोप करताना लाज वाटली नाही का? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात। थेट वाद विवाद करण्याचाही चॅलेंज। असा एकही नेता अधिकारी नाही जो त्या हॉटेलवर गेला नाही। हॉटेलमध्ये 8 कोटींचे कॅमेरे लावले। हनी ट्रॅप प्रकरणावरून आव्हाडांचा मोठा दावा। हॉटेल चालकाचं नाव मात्र सांगितलं नाही। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारने गांभीर्यानं घेतलाय। विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। तर हनी ट्रॅप बाबत कोणतीही तक्रार नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडनं स्पष्ट। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदारांसोबत पूर्व विदर्भातील आढावा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती घेतली। देशात वन पार्टी मग नो इलेक्शन होईल। उद्धव ठाकरेंचा टीझरमधून भाजपवर निशाणा। देशात फक्त भाजपच राहणार या नड्डांच्या जुन्या विधानाचा ठाकरेंकडनं समाचार। हातचं बाहुलं बनण्याच्या बदल्यात काही वैयक्तिक आर्थिक फायदा मिळाला का? शिवसेनेसोबतच्या युतीनंतर वंचित आघाडीचा आनंदराज आंबेडकर यांना सवाल। नागपुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं। वाहन चालकांची पाण्यातून वाट काढताना कसरत। महापालिका कर्मचाऱ्यांकडून पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू।